आयुष्यातील सर्वात कठीण टप्पा 70 ते 75 वर्षांच्या दरम्यान असतो. येथे आहेत त्याची 5 कारणे. जसेच वयाची 70 वर्षे पूर्ण होतात, तसाच एक महत्त्वाचा प्रश्न समोर येतो. आयुष्याच्या या टप्प्याला कोणत्या पद्धतीने जगले पाहिजे? आजकाल 100 वर्षांपर्यंत जगणे पूर्वीच्या तुलनेत अधिक सामान्य आणि इच्छित वाटू लागले आहे. तरीही एक महत्त्वाची चिंता आहे, ज्याकडे अनेक लोक दुर्लक्ष करतात. अनेक वृद्ध लोक असे मानतात की वाढत्या वयातील सर्वात मोठी आव्हाने खूप उशिरा, कदाचित वयाच्या 85 किंवा 90 वर्षांनंतर समोर येतील. पण वास्तविकता यापेक्षा खूप वेगळी आहे. आयुष्यातील सर्वात गुंतागुंतीचा काळ शेवटी नाही, तर 70 ते 75 वर्षांच्या दरम्यान असतो. हाच तो काळ असतो, जेव्हा शरीरात आणि जीवनात महत्त्वाचे बदल दिसू लागतात. हे बदल अशा लोकांनाही आश्चर्यचकित करू शकतात, ज्यांनी आयुष्यभर शिस्तबद्ध जीवन जगले आहे. अनेक लोक थकवा जाणवत असतानाच सकाळी उठतात. पण तरीही स्वतःला जबरदस्तीने काम करत राहण्यास भाग पाडतात, कारण त्यांना वाटते की आराम करणे म्हणजे कमजोरीचे लक्षण आहे. ते शरीराकडून मिळणाऱ्या असामान्य संकेतांकडे दुर्लक्ष करतात. त्यांना असे वाटते की त्यांचे चांगले आरोग्य कायम तसेच राहणार आहे. त्याचवेळी त्यांना जाणवते की त्यांचे सामाजिक वर्तुळ हळूहळू कमी होत आहे. तरीही ते स्वतःला असा विश्वास देतात की ते कोणत्याही आधाराशिवाय पुढे जाऊ शकतात. आयुष्यभर आपल्याला हेच सांगितले गेले आहे की चांगला आहार आणि सक्रिय जीवनशैली यामुळे वृद्धत्वाचा काळ कोणत्याही अडचणींशिवाय जाईल. पण वयाची 70 वर्षे ओलांडल्यानंतर हा नियम कमी प्रभावी वाटू लागतो. अगदी ज्यांनी सर्व काही योग्य पद्धतीने केले आहे, त्यांनाही या बदलांचा अधिक परिणाम जाणवू शकतो. कारण त्यांनी या बदलांची अपेक्षाच केलेली नसते. विविध अभ्यासांमधून असे दिसून येते की आर्थिक परिस्थिती, शारीरिक अवस्था किंवा इच्छाशक्ती काहीही असो, या वयात बहुतेक लोकांना काही महत्त्वाच्या आव्हानांचा सामना करावा लागतो. हे घटक समजून घेणे भविष्यातील जीवनमानामध्ये मोठा फरक घडवून आणू शकते. एवढेच नाही तर स्वतःचे स्वातंत्र्य टिकवून ठेवण्याच्या क्षमतेवरही त्याचा परिणाम होऊ शकतो. चांगली गोष्ट अशी आहे की या बदलांना वेळीच ओळखून त्यांच्याशी अधिक चांगल्या पद्धतीने जुळवून घेता येते आणि अधिक जागरूक निर्णय घेता येतात. 70 वर्षांनंतर सर्वात आधी जी गोष्ट शांतपणे प्रभावित होते, ती म्हणजे झोप. हा फक्त लवकर जाग येण्याचा किंवा वारंवार डुलकी घेण्याची गरज वाढण्याचा विषय नाही, तर शरीर विश्रांती घेण्याच्या पद्धतीतच मोठा बदल होतो. अनेक लोकांना रात्री वारंवार जाग येण्याचा अनुभव येतो. त्यामुळे दिवसभरात साचलेला थकवा दूर करणे कठीण होते. याचे एक कारण म्हणजे मेंदू गाढ झोपेचे प्रमाण हळूहळू कमी करू लागतो. गाढ झोप ही शरीराच्या पुनर्प्राप्तीसाठी, रोगप्रतिकारक शक्ती मजबूत करण्यासाठी आणि स्मरणशक्ती स्थिर ठेवण्यासाठी आवश्यक असते. कालांतराने गाढ झोपेचा हा टप्पा आणखी कमी होऊ शकतो. त्यामुळे त्याचा एकूण आरोग्यावर परिणाम होतो, जरी तो परिणाम लगेच जाणवत नसला तरी. 70 वर्षांच्या वयानंतर शरीरात असे खोलवर बदल होतात, जे थेट विश्रांतीच्या गुणवत्तेवर परिणाम करतात. यातील सर्वात महत्त्वाच्या बदलांपैकी एक म्हणजे मेलाटोनिन या झोपेचे नियमन करणाऱ्या हार्मोनचे हळूहळू कमी होणे. त्याचे प्रमाण दरवर्षी सुमारे 1500 पीसेसपर्यंत कमी होऊ शकते. त्यामुळे थकवा जाणवत असूनही अनेक लोक रात्रीच्या मध्यभागी जागे होतात आणि पुन्हा झोपू शकत नाहीत. याशिवाय जैविक घड्याळ 2 ते 3 तास पुढे सरकू शकते. त्यामुळे रात्रीचे जेवण करणे किंवा झोपणे नेहमीपेक्षा खूप लवकर होऊ शकते. या स्थितीला ॲडव्हान्स्ड स्लीप फेज असे म्हटले जाते. ही स्वतःमध्ये कोणतीही समस्या नसून शरीराचे एक नैसर्गिक अनुकूलन आहे. खरी अडचण असते ती झोप वारंवार खंडित होण्यात.
या वयात रात्रीच्या वेळी अनेकदा जाग येणे सामान्य होऊ शकते, जरी त्यातील काही वेळा आपल्याला आठवतही नसतील. परिणामी झोप सत आणि पुनर्स्थापनात्मक राहत नाही. अनेक लोक तरुणपणात ज्या पद्धतीने झोपायची सवय होती, तीच सवय कायम ठेवण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे निराशा आणि अगदी निद्रानाशासारख्या समस्याही निर्माण होऊ शकतात. याऐवजी शरीराच्या नवीन लयीनुसार स्वतःला जुळवून घेणे अधिक फायदेशीर ठरू शकते. शरीराला नैसर्गिकरित्या ज्या वेळी झोप येते, तो वेळ स्वीकारणे महत्त्वाचे आहे. जर लवकर थकवा जाणवत असेल, तर स्वतःला जबरदस्ती करता झोपणे चांगले. झोपेच्या वातावरणाकडेही लक्ष देणे आवश्यक आहे. उदाहरणार्थ, खोली थंड ठेवणे फायदेशीर ठरू शकते, कारण या वयात रात्री शरीर उष्णतेबाबत अधिक संवेदनशील होऊ शकते. सकाळी उठल्यानंतर लगेच नैसर्गिक प्रकाशाच्या संपर्कात येणे शरीराचे अंतर्गत जैविक घड्याळ संतुलित ठेवण्यास मदत करू शकते. तर संध्याकाळी स्क्रीनचा वापर कमी केल्याने मेलाटोनिनच्या निर्मितीस मदत होऊ शकते. काही लोक रात्रीच्या वेळी विभागलेल्या झोपेची पद्धत स्वीकारल्यानंतरही आराम मिळाल्याचे आणि अधिक ताजेतवाने वाटत असल्याचे अनुभवतात. 70 वर्षांनंतर शरीरात होणारा आणखी एक महत्त्वाचा बदल शरीराचे तापमान नियंत्रित करण्याच्या क्षमतेशी संबंधित असतो. ही प्रणाली कमी प्रभावी होऊ लागते, कारण शरीरातील अनेक शारीरिक कार्यांमध्ये बदल होत असतात. मेंदूला तापमानातील बदल ओळखण्याची क्षमता हळूहळू कमी होऊ लागते. घाम निर्माण करणाऱ्या ग्रंथी कमी सक्रिय होतात. रक्तवाहिन्या हळूहळू प्रतिक्रिया देतात आणि त्वचेखालील चरबीचा थर कमी होतो. या सर्व गोष्टी मिळून शरीराला थंडी आणि उष्णता या दोन्हींबाबत अधिक संवेदनशील बनवतात. सर्वात चिंताजनक गोष्ट म्हणजे चेतावणी देणारे संकेतही कमकुवत होतात. तहान किंवा अतिथंडी यांसारख्या संवेदना, संगीत, स्पष्टपणे जाणवत नाहीत. त्यामुळे निर्जलीकरण किंवा अतितापमानाशी संबंधित समस्यांचा धोका वाढतो. याच कारणामुळे या वयात अतिउष्णता किंवा अतिथंडीशी संबंधित गुंतागुंत अधिक प्रमाणात दिसून येते. अशा परिस्थितीत प्रतिबंधात्मक उपाय करणे अत्यंत आवश्यक आहे. संपूर्ण वर्षभर घरातील तापमान स्थिर ठेवणे हे प्राधान्य बनते आणि अत्यंत हवामानाच्या परिस्थितीपासून दीर्घकाळ दूर राहावे. त्याचबरोबर नियमितपणे पाणी पिणे, संगीत आवश्यक आहे. तहान जाणवत नसली तरीही पाणी प्यावे आणि आजूबाजूच्या वातावरणाबाबत सतर्क राहावे. कारण शरीर आता पूर्वीप्रमाणे चेतावणीचे संकेत देत नाही. एका विशिष्ट वयानंतर शरीर केवळ मर्यादित तापमानाच्या कक्षेतच स्थिर राहू शकते. उन्हाळ्यात सौम्य उष्णता आणि हिवाळ्यात सौम्य थंडी सहन केली जाऊ शकते. परंतु या मर्यादेबाहेर गेल्यानंतर शरीराची जुळवून घेण्याची क्षमता कमी होऊ लागते. त्यामुळे सर्वात प्रभावी उपायांपैकी एक म्हणजे थरांमध्ये कपडे घालणे. त्यामुळे तापमानातील बदलानुसार स्वतःला सहजपणे समायोजित करता येते. विशेषतः जेव्हा शरीराची संवेदना पूर्वीसारखी विश्वासार्ह राहत नाही. पाणी पिण्याच्या बाबतीतही हायड्रेशनसाठी वेगळा दृष्टिकोन आवश्यक असतो. केवळ तहान लागण्याची वाट पाहणे आता पुरेसे नाही. त्यामुळे दिवसभर नियमित अंतराने पाणी पिण्याची वेळ निश्चित करणे अधिक सुरक्षित ठरते. वारंवार आठवण करून देणे आणि नियमितपणे पाणी पिणे यामुळे अन्यथा दुर्लक्षित राहू शकणारे असंतुलन टाळता येते. त्याचप्रमाणे घरातील वेगवेगळ्या ठिकाणी थर्मामीटर ठेवणे उपयुक्त ठरते. त्यामुळे केवळ शरीराला जाणवणाऱ्या संवेदनांवर अवलंबून राहता ठोस माहितीच्या आधारे निर्णय घेता येतात. या सवयी दैनंदिन जीवनात महत्त्वपूर्ण फरक घडवून आणू शकतात. शारीरिक बदलांपलीकडे या टप्प्यात आणखी एक खोलवरचा बदल होतो. तो म्हणजे सामाजिक वातावरणात होणारा बदल. काळ जसजसा पुढे जातो तसतसे निरोप वाढू लागतात आणि जवळच्या व्यक्तींचे वर्तुळ लहान होऊ लागते. ज्या लोकांसोबत रोजचे जीवन सामायिक केले जात होते,
ते हळूहळू दूर जाऊ लागतात आणि जे पूर्वी सामान्य वाटत होते ते कायमच्या अनुपस्थितीत बदलू शकते. या प्रक्रियेचा परिणाम केवळ नातेसंबंधांवरच होत नाही, तर जगाकडे पाहण्याच्या अनुभवावरही होतो. जग अधिक शांत आणि मर्यादित वाटू शकते. सामाजिक संबंधांमध्ये होणारी घट ही छोटी गोष्ट नाही. अनेक अभ्यासांमधून असे दिसून आले आहे की दीर्घकाळ एकटेपणाचा शारीरिक आणि मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम होऊ शकतो. मात्र या वयात नवीन आणि अतिशय घट्ट मैत्री निर्माण करणे नेहमीच व्यावहारिक नसते. मजबूत नाती तयार होण्यासाठी अनेक वर्षे लागतात. त्यामुळे संगीत, अधिक सहज उपलब्ध असलेल्या पर्यायांचा शोध घेणे ही चांगली रणनीती ठरू शकते. नवीन आणि अतिशय घट्ट मैत्री करण्याऐवजी दैनंदिन जीवनातील साध्या संपर्कांना प्रोत्साहन देणे अधिक उपयुक्त ठरते. छोट्या पण नियमित संवादांमुळे, जसे की परिचितांना नमस्कार करणे, अनौपचारिक समूहातील उपक्रमांमध्ये सहभागी होणे किंवा नेहमीच्या ठिकाणी काही वेळ घालवणे, कोणत्याही मोठ्या जबाबदारीशिवाय आपलेपणाची भावना निर्माण होऊ शकते. हे हलके-फुलके संबंध जरी साधे वाटत असले तरी त्यांचा मनःस्थितीवर आणि भावनिक आरोग्यावर सकारात्मक परिणाम होतो. मानवी संपर्क थोडासा असला तरी तो मनाला सक्रिय ठेवतो आणि सुखशांती प्रदान करतो. छोट्या, संगीत, गप्पा, एकत्र केलेले स्मितहास्य किंवा अचानक झालेल्या भेटी यामुळेही व्यक्तीला आपल्या आजूबाजूच्या वातावरणाशी जोडलेले असल्याची भावना निर्माण होते. ज्या ठिकाणी परिचित चेहरे भेटतात अशा ठिकाणी नियमितपणे जाणे हा एकटेपणा कमी करण्याचा व्यावहारिक मार्ग ठरू शकतो. शेवटी मुद्दा हा खोल नात्यांची संख्या किती आहे याचा नाही, तर दैनंदिन जीवनात साथ आणि अर्थ प्रदान करणारे मानवी संबंधांचे जाळे किती आहे याचा आहे. 70 वर्षांच्या वयानंतर आणखी एक महत्त्वाचा धोका हळूहळू निर्माण होऊ लागतो. तो म्हणजे संतुलन कमी होणे. ही समस्या एका कारणामुळे निर्माण होत नाही, तर शरीरातील अनेक यंत्रणा एकाच वेळी कमकुवत झाल्यामुळे होते. डोक्याची स्थिती ओळखणारा आतील कान आपली अचूकता हळूहळू गमावू लागतो. शरीराच्या स्थितीबाबत माहिती देणाऱ्या नसांची संवेदनशीलता कमी होते आणि दृष्टी देखील खोली आणि अंतर ओळखण्यात कमी प्रभावी होऊ लागते. परिणामी पाया, उंचस्खल कडा किंवा अगदी सावल्या देखील ओळखण्यास कठीण अडथळे ठरू शकतात. त्यासोबतच मेंदूची प्रक्रिया करण्याची गती कमी होते. त्यामुळे संतुलन बिघडल्यानंतर प्रतिक्रिया देण्यास अधिक वेळ लागू शकतो. स्नायू, विशेषतः घोट्याच्या आसपासचे स्नायू, आपली ताकद आणि लवचिकता गमावू लागतात. त्यामुळे योग्य वेळी संतुलन सुधारणे कठीण होते. याशिवाय पडण्याची भीती शरीरात तणाव निर्माण करू शकते आणि त्यामुळे उलट पडण्याचा धोका आणखी वाढू शकतो. अशा परिस्थितीत प्रतिबंध करणे अत्यंत आवश्यक ठरते. दैनंदिन दिनचर्येत संतुलन वाढवणारे व्यायाम समाविष्ट केल्याने शरीराच्या प्रतिक्रिया सक्रिय ठेवण्यास मदत होते. काही सेकंद एका पायावर उभे राहणे किंवा नियंत्रित हालचालींचा सराव करणे यांसारख्या सोप्या क्रियांमुळे स्थिरता मजबूत होते. ताई चीसारख्या पद्धती विशेषतः फायदेशीर मानल्या जातात, कारण त्यामध्ये समन्वय, एकाग्रता आणि संथ हालचाली यांचा एकत्रित समावेश असतो. याशिवाय घरातील वातावरण सुरक्षित करणे देखील महत्त्वाचे आहे. ठेचकाळण्यास कारणीभूत ठरणाऱ्या वस्तू दूर करणे, आवश्यक ठिकाणी प्रकाश वाढवणे आणि बाथरूम किंवा कॉरिडॉरमध्ये आधार देणाऱ्या साधनांचा वापर करणे आवश्यक आहे. चांगली पकड असलेले आणि घसरण्यापासून संरक्षण करणारे तळवे असलेले योग्य पादत्राणे घालणे देखील दैनंदिन सुरक्षिततेसाठी आवश्यक आहे. हे सोपे उपाय स्वावलंबन टिकवून ठेवण्यात मोठा फरक घडवून आणू शकतात. शेवटी, या टप्प्यातील सर्वात महत्त्वाच्या बदलांपैकी एक म्हणजे स्नायूंचे हळूहळू कमी होणे. याला सार्कोपेनिया असे म्हणतात. 70 नंतर शरीर वेगाने स्नायूंच्या ऊती गमावू लागते. त्यामुळे उठणे,
चालणे किंवा पाया चढणे यांसारख्या दैनंदिन क्रियांवर परिणाम होतो. ही प्रक्रिया केवळ ताकद कमी होण्यापुरती मर्यादित नसते, तर त्यामध्ये शरीरातील अंतर्गत बदलांचाही समावेश असतो. शरीर प्रथिनांचा वापर करण्यास, संगीत आणि व्यायामाला योग्य प्रकारे प्रतिसाद देण्यास कमी सक्षम होऊ लागते, ज्यामुळे स्नायूंची पुनर्निर्मिती करणे कठीण होते. काही हार्मोन्सचे प्रमाण कमी होणे, शरीरातील सूज वाढणे आणि ऊतींची दुरुस्ती करणाऱ्या पेशींची संख्या कमी होणे यांसारखे घटकही या घसरणीत योगदान देतात. म्हणूनच हालचाल आणि स्वावलंबन टिकवून ठेवण्यासाठी स्नायूंचे संरक्षण करणे ही प्राथमिकता बनते. जरी ही एक नैसर्गिक प्रक्रिया असली तरी योग्य सवयी अंगीकारून ती मंदावता येते आणि जीवनाच्या गुणवत्तेत लक्षणीय सुधारणा करता येते. एक महत्त्वाची चेतावणी देखील आहे, ज्याकडे फार कमी लोक लक्ष देतात. 70 वर्षांनंतर अगदी कमी कालावधीची निष्क्रियता देखील शरीरावर अपेक्षेपेक्षा खूप मोठा परिणाम करू शकते. केवळ 10 दिवस विश्रांती घेतल्यानेही स्नायूंची इतकी हानी होऊ शकते, जी सामान्य वृद्धत्वाच्या, संगीत, अनेक वर्षांच्या परिणामाइतकी असू शकते. याच कारणामुळे फ्लू होणे किंवा काही काळासाठी रुग्णालयात दाखल होणे यांसारख्या साधारण परिस्थितींचा, संगीत, चालण्याच्या आणि हालचाली करण्याच्या क्षमतेवर तसेच स्वावलंबनावर खोलवर परिणाम होऊ शकतो. या घसरणीचा सामना करण्यासाठी ताकद टिकवून ठेवण्यास मदत करणाऱ्या जीवनशैलीच्या सवयी अंगीकारणे अत्यंत आवश्यक आहे. सर्वात महत्त्वाच्या उपायांपैकी एक म्हणजे दिवसभरातील प्रथिनांचे सेवन योग्य पद्धतीने विभागून घेणे. प्रत्येक जेवणामध्ये पुरेशा प्रमाणात आणि उच्च गुणवत्तेची पोषक तत्त्वे असणे आवश्यक आहे. अंडी, कमी चरबीयुक्त मांस, मासे आणि दुग्धजन्य पदार्थ हे उद्दिष्ट पूर्ण करण्यास मदत करू शकतात. याशिवाय ल्युसीनसारखे काही अमिनो ॲसिड, संगीत, स्नायूंच्या वाढीची प्रक्रिया सक्रिय करण्यात महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळे आहारामध्ये त्यांचा समावेश करणे विशेषतः फायदेशीर ठरू शकते. आणखी एक महत्त्वाचा घटक म्हणजे शरीराला पुरेशा प्रमाणात व्हिटॅमिन डी मिळणे. कारण त्याची कमतरता वृद्ध व्यक्तींमध्ये सामान्य असते आणि ती स्नायूंच्या कमजोरीशी संबंधित असू शकते. योग्य वैद्यकीय देखरेखीखाली, संगीत, या पोषक तत्वाचा आहारात समावेश केल्याने शारीरिक कार्यक्षमतेत सुधारणा होऊ शकते. यासोबतच नियमित व्यायाम, विशेषतः प्रतिकार प्रशिक्षण म्हणजेच रेसिस्टन्स ट्रेनिंग, अत्यंत आवश्यक आहे. यासाठी कठीण किंवा जड व्यायाम करण्याची गरज नाही. साधे आणि नियंत्रित व्यायाम पुरेसे ठरू शकतात. उदाहरणार्थ, खुर्चीवरून उठणेसणे, इलास्टिक ब्रचा वापर करणे किंवा हलके वजन उचलणे यांसारख्या व्यायामांमुळेही महत्त्वपूर्ण फायदे मिळू शकतात. दीर्घकाळ प्रथिनांचे सेवन करणे देखील टाळावे. कारण शरीराला आवश्यक पोषक तत्वे मिळाली नाहीत तर ते स्नायूंच्या ऊतींचे विघटन करण्यास सुरुवात करू शकते. संतुलित आणि नियमित आहार राखल्याने ताकद आणि कार्यक्षमता टिकवून ठेवण्यास मदत होते. व्यावहारिकदृष्ट्या काही सोपी पावले पहिल्याच दिवसापासून सुरू करता येऊ शकतात. उदाहरणार्थ, पायांचा समावेश असलेले छोटे छोटे व्यायाम स्थिरता सुधारण्यास मदत करतात. त्यामुळे संतुलनाचा पाया मजबूत होऊ शकतो. यासोबतच गरज पडल्यास मदत मागायला शिकणे हे देखील एक महत्त्वाचे कौशल्य आहे. यामुळे दीर्घकाळ स्वावलंबन टिकवून ठेवण्यास मदत होते. मदत घेणे ही कमजोरी नाही, तर बदलांनुसार शहाणपणाने जुळवून घेण्याचा एक मार्ग आहे. नवीन वातावरणाचा शोध घेणे देखील सकारात्मक परिणाम घडवून आणते. वेगवेगळ्या ठिकाणी जाणे, अगदी ती ठिकाणे जवळची असली तरीही, मनाला सक्रिय ठेवते आणि एकसुरीपणा दूर करते. त्यामुळे कुतूहल, संगीत आणि आपल्या आजूबाजूच्या वातावरणाबद्दलची रुची कायम राहते. जरी 70 ते 75 वर्षांच्या दरम्यानचा काळ अनेक आव्हाने घेऊन येऊ शकतो, तरी हा जीवनाकडे नव्या पद्धतीने पाहण्याची आणि जीवनाला नव्याने परिभाषित करण्याची संधीही देतो.
बदलांशी जुळवून घेणे, आधीच तयारी करणे आणि खुले विचार ठेवणे यामुळे आयुष्यातील हा टप्पा वैयक्तिक विकासाचा काळ बनू शकतो. वय वाढणे हा जीवनाचा स्वाभाविक भाग आहे. परंतु ते कशा पद्धतीने जगले जाते यामुळे येणाऱ्या वर्षांच्या जीवनमानात मोठा फरक पडू शकतो.